संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे 2 ते 5 हजार लोकसंख्या असलेले नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील फुपगाव हे गत कित्येक महिन्यांपासून विकास कामांपासून वंचित आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। मात्र गावातील विकास कामे न थांबता सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी गावांवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती। मात्र कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ उलटूनही प्रशासकाने गावातील विकास कामे जैसे थे वैसेच ठेवली आहेत। गावातील कुठल्याच नाल्या उपसल्या नसल्याने गावात अस्वच्छतेचे आणि घाणीचे राज्य पसरून आता नाल्यातील जंतू घरामध्ये शिरत आहेत। तसेच गावातील वीज खांबांवरील लाईट कित्येक महिन्यांपासून बंद आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी निघणाऱ्या प्राण्यांपासून ग्रामस्थांच्या जीवितांना हानी आणि धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा विकास कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकाला 8 ऑक्टोबरला ग्रामस्थ युवकांनी गावातील थांबलेली विकास कामे करण्यासाठी निवेदनही दिले। मात्र 45 दिवस उलटूनही प्रशासकाने कुठलेच काम केले नसून नुसते आश्वासनाचे शिखर उभे केले असल्याने युवकांनी थेट जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली असून बेवारस ग्रामपंचायत सोडून गायब झालेल्या प्रशासकावर कारवाई करून गावातील विकास कामे लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ स्वप्नील मांडवघरे, उमेश चव्हाण, अक्षय वानखडे, आकाश मसोदकार, सतीश लाडेकर, रितेश इझाटे, विक्की इझाटे यांनी दिला आहे। उत्तम ब्राह्मणवाडीसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।